सकाळपासूनच घाई-गडबड, धावपळ चालू असते, पण आपल्याला पाहून काही जण आपल्या मागून येत असतात. हे बघून खूप आनंद होतो. सगळेजण उठलेले आहेत, जे ते ज्याच्या त्याच्या कामात आहेत. कोण अंघोळ करायले, कोण नाश्ता करायला लागले. माझं आपलं कामाचं जे काही नियोजन असतं, उठलीत की पहिलं सगळं हांतरून काढायचं आणि लोटून काढायचं, हे महत्त्वाचं माझं काम आहे. आणि त्यानंतर मग किचनमध्ये जसं होईल तसं, म्हणजे किचनमधलं जरी राहिलं तरी मी इकडं लोटून वगैरे घेते, कारण मिस्टरांना देवपूजा करायची असते. ते अंघोळ करायला गेले म्हटले पहिल्यांदा मी लोटून काढते, कारण ते आल्या पूजेत हात घालतात म्हणून. आणि त्यांचा नाश्ता पण लगेचच बनवून ठेवते आणि डबे तर सकाळपासून जसं उठते तसं डब्यांची तयारी ही चालूच राहते. आणि त्यानंतर मग भांडी आपली पडतील तशी मी घासत बसते आणि मग राहिलेली मग बाकीची मग दुपारी वगैरे करते. देवपूजेला माझा तर काय हात लागत नाही दुपारशिवाय. पहिल्यांदा म्हणते उठायचं, अंघोळ करायचं, लुटून देवपूजा करायची, पण काय माझ्या हातनं काय असं घडतच नाही. असं म्हणजे व्हायला नको असं वाटतंय. आई वगैरे उठायची, सगळी कामं करायची तसं मला वाटायचं, पण होत नाही तसं. सकाळी फार गडबड झाल्यामुळे सकाळचं का थोडं थोडं जेवढं जमतंय तसं घेतला व्हिडिओ. तर सकाळी सकाळीच मी भात लावला होता, कणिकसुद्धा मळली होती, त्यामुळे चपात्या दिसत असेल केलेल्या. भाजी पण माझी झालेली आहे, फक्त आता नाश्ता करायचा आहे, आमटी फोडणी टाकायची आहे. पटकन काय केलं, भाताला लगेचच लावलं मी आणि चपातीचं कणिक मळलं आणि मग भाजीची तयारी केली आणि ती लगेचच फोडणी टाकली. लगेच कणिक पण भिजतं त्यामुळे आणि कणिक भिजल्या भिजल्या मी काय केली, आमटीची तयारी काय झालीच होती, त्यामुळे डाळ पण साईड बाय साईड ठेवली होती शिजायला, ती सुद्धा झाली. इकडे माझा डबा पण मुलाचा भरून झालाय. फ्लावरची आज भाजी केल्या डब्याला आणि चपात्या पण केलेल्या आहेत. आणि हे करत करतच मी काय केलं होतं, भात इकडे लावला, इकडे डाळ लावली, त्यामुळे दोन्ही पण एकदम होतंय म्हटलं. आणि भाजी आमटीची तयारी केली, लगेच कणिक पण मळल्यामुळे पटपट आज आवरलं भराभरा. आणि इकडे फक्त आता माझा नाश्ता राहिलाय, पण ते काय मिस्टरच खातील आणि मी खाणार आहे. इकडे चहा मला हवा होता, तो सुद्धा लगेच ठेवला. मुलग्याने आज नवीन ड्रेस घातलाय, कालच घेऊन आल्यात कपडे त्याला, आणि लगेच आज उद्घाटन केलास म्हटलं, बरं असू दे घाल आता, घातलायस तर म्हटलं. इकडे आमटीला लगेचच मी फोडणीला घातले, कारण मिस्टर आंघोळ करायल्यात. त्यांची आंघोळ होईपर्यंत माझा सगळा डबा त्यांचा म्हणजे होणार आहे म्हटलं. डबा पण आज घेऊन जातो म्हटल्या. तिकडे झाले माझा नाश्ता वगैरे सगळं माझं आवरलेलं आहे. हाय हॅलो नमस्कार. आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते. आय होप सर्वजण मस्त आणि मजेत असाल आणि मजेत असायला हवं. छान अशी दिवसाची सुरुवात झालेली आहे. सकाळची सगळी कामं माझी आवरलेली आहे. नाश्त्याला मी आज पोहे बनवले होते, सोबतच चपाती भाजी नॉर्मल आणि भात आमटी. भाजीमध्ये मी फ्लावरची भाजी केलेली आहे. तर सकाळचं सगळंच माझं आवरलं. आज मी लवकर उठले होते आणि 6:30ला उठले. म्हटलं आज लवकर आवरायचं आहे, म्हणजे आहे म्हणून आज लवकर उठायचंच आजपासून ठरवले. रोज म्हणजे लवकर उठायचं, पण 7 वाजतात. आज 6:30ला उठल्यामुळं माझं सगळं आवरलं आणि सकाळी सगळी तयारी केली होती. म्हणजे चिरण्यापासून आपली भाज्या सगळ्या चिरायच्या किंवा नाश्त्याची तयारी थोडी आदल्या दिवशी करतेच, पण आज न करता माझं लवकर सगळं सकाळी 10 वाजेपर्यंत सगळं आवरलं होतं. आत्ता मी फरशी वगैरे पुसलेली आहे, धुणं पण माझं झालेलं आहे. पूजा पण बघू शकता, इकडे देवघर पूजा पण माझी झालेली आहे. थोडंसं आता क्लिनिंगचं वगैरे राहिले, म्हणजे दुपारचं थोडं मला एक्स्ट्रा क्लिनिंगचं करायचं असतं, ते काम आता मी स्टार्ट करणार आहे. चला मग ब्लॉग शेवट पण नक्की बघा. सकाळी सकाळी उठल्या उठल्या केस विंचरायचं म्हणते, होत नाही सकाळी, कारण डबा नाश्ता आणि डब्याला फक्त चपाती भाजी नसते, तर सकाळी भात आमटी सुद्धा करावं लागतं. भात आमटी चपाती भाजी सगळी तयारी सकाळीच करून मग करावं लागतं. नाश्ता सुद्धा सगळं सकाळीच करावं लागतं. रोज म्हणते छान असं आवरायचं, अंघोळ वगैरे करून नटून थटून मग घरात जायचं आणि उभारून छान स्वयंपाक सगळं करायचं, पण होत नाही. सगळ्यांनी नंबर लावलेले असतात, त्यामुळे त्यांचं झाल्याशिवाय मला कुणीच जाऊ देत नाही. आणि महत्त्वाचं म्हणजे वेळेत जाणं त्यांचं पण बरोबर आहे, वेळेतच जायला पाहिजे. आणि सगळी घाईगड म्हणजे 8ला चपाती भाजी झालीच पाहिजे आणि 8:30ला तर नाश्ता व्हायलाच पाहिजे आणि 9ला तर डबा पण झाला पाहिजे. एवढ्या वेळेत सगळं तयार करून करायचं म्हणजे थोडंसं घाई गडबड होते, त्यामुळं माझ्या थोडंसं काय करते, दुर्लक्ष करते. म्हणजे काय आवरायचं आहे त्यांचं झाल्यानंतर 10 नंतर सगळं निवांत आवरत बसते. आणि हे बघा, हा हॉल मला आता
झाडायचा होता. 2-3 दिवस लागलेत. मिस्टर आज काढ म्हटलं आज काढूनच घेते. थोड्या जाळ्या होतातच. किती पण आपण स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न केला, काही पण केलं तरी थोड्या जाळ्या ह्या धरतात. तेच क्लिनिंगचं माझं काम दुपारचं चालू असतं. आणि इकडे सोफा सेटचे जे काही कवर होते ते मी धुवून आता वाळत घातलेत. आता पाऊस पडायला लागलाय, ते काय वाळायचं म्हणजे एक 3-4 दिवस लागतील, म्हणून हे दुसरे कवर मी घातलेले आहेत. तसे 2 सेट आहेत माझ्याकडे. हा कलर मला आवडत नाही, तो अगोदरचा होता ग्रेमध्ये, तो आवडतो. तुम्हाला ह्या दोन्हीमधला कोणता कलर आवडला ते नक्की कमेंट करून सांगा, कारण अगोदरचाच कलर मला फार आवडतो. हे कलर थोडेसे काय झालेले आहेत, फेड वाटत होते, म्हणून हा मला अजिबात आवडत नाही कलर. नेहमीप्रमाणे सकाळी पण थोडासा लेट झाला होता. 7 वाजून गेले होते, कारण मुलगा लवकर उठतोय आणि लवकर उठल्यावर मला वाटतंय सकाळी अजून व्हायचे आणि त्याचं ते आवरतोय आणि अभ्यासला बसतोय. पहाटे 5लाच उठतोय का काय की वाटते मला, आणि मी 6ला उठायचं म्हणते आणि 7 वाजून जातात, समजतच नाही सकाळचं. तर इकडे पहिल्यांदा मला चहा लागतो, मला आणि मिस्टरांना. उठल्या पहिला चहा घेतला आणि मगच, कारण मला आता चपाती, भाजी, भात, आमटी, नाश्तासुद्धा सगळं सकाळी एकदम करायचं असतं. त्यामुळे 1 कप चहा पिला की सगळं माझं होऊन जातं. मला बाकीच काय नसलं तरी चालतं. इकडे बटाटे मी उकडायला लावल्यात आणि आपली ह्याची भाजीची तयारी आणि आपली ह्याची पण तयारी करून घेतली. पोहेच करणार आहे नाश्त्याला. आता चपाती करायची आहे. भाजी म्हणजे चपाती आणि बटाट्याची भाजी हा छोटा मुलगा नेईल आणि मिस्टरांना मात्र सगळंच लागतं. तसं जर माझी आमटी भात आता झालेलंच आहे. कणिक मळली आणि भात आमटी करून टाकलं आणि बटाटे उकडेपर्यंत माझं बाकीच्या गोष्टी होऊन जातील. म्हणजे नाश्ता पण झाला आहे आता मिस्टरांचा. चहा पण 2 ते 3 वेळा झाला आहे त्यांचा. सकाळी त्यांना तेवढं लागतोच. त्यामुळे माझं टायमिंग कुठं जातं हे सकाळचा वेळ निघून ते समजत नाही. तर इकडे बटाटे उकडते तर माझं होऊनच जाणार. सगळे आता बटाट्याची तयारी तर माझी झालेलीच आहे. आणि काल परवा दिवशी 2 दिवस सलग सण होते, त्यामुळे कंटिन्यू मी उभेच राहून होते किचनमध्ये. म्हणून थोडंसं 7 नंतर आज उठायचं ठरवलं होतं, पण होऊन जाते माझं. कारण छोटा मुलगा काय क्लासला जाणार नाही, शाळेलाच जाणार आहे म्हणाला आहे. पण मिस्टरांना 9:15ला जाताना डबा सगळा देऊनच जाणार. काल भिजूनच आले होते, म्हणजे डबा न्या की काल देताना नको म्हटले. राहू दे म्हटलं तर भिजत आले. रेनकोट नेला नव्हता त्यांनी, विसरूनच गेले होते. त्यामुळे म्हटलं आज काय नाही, म्हटलं आज काय पण होऊन दे, सगळा स्वयंपाक करते, डबा वगैरे सगळं भरून देते आणि घेऊन जाऊन सांगितले जातो म्हटलं सगळं पटपट मी आवरत होते. अजून लोटून वगैरे माझं काढायचं आहे. भांडी थोडीफार घासल्यात, थोडी आता दुपारीच घासते. आता काय होणार नाही काय नाही. आता मुलग्याचा डबा आणि मिस्टरांचा दोघांचा पण भरायला लागले मी. आणि छोट्या मुलाला पोहे हवे होते म्हणून ते सुद्धा दिले. चला मग पुन्हा भेटू उद्याच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.